नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला पेपर आहे लोकसत्ता. युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघानं निवडक रशियन बँकांना स्विफ्ट या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार केलेला आहे आणि त्याचबरोबर रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध सुद्धा लादलेले आहेत. या निर्बंधामागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि इतर राष्ट्रांचा हेतू आहे. हे झाल्या लगेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. नेटो देशांच्या आक्रमक विधानामुळे हे आदेश दिले असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईत काल 1.25 तास वीज पुरवठा खंडित झाला, त्याबद्दलची बातमी सुद्धा आज लोकसत्ताच्या पानेकला आलेली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड ट्रॉम्बे या 220 केव्ही वाहिनीत तांत्रिक बिघाड झाले आणि त्यानंतर टाटा पॉवरचे ट्रॉम्बेमधले वीज संच बंद पडले आणि त्यामुळे एकूण 976 मेगावॉटचं भारनियमन झालं आणि दक्षिण मुंबईसह चेंबूर आणि आसपासच्या परिसरात रविवारी सकाळी 9:15 ते 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे लोकल सेवा सुद्धा बंद पडली आणि जनजीवन विस्कळीत झालं. आपण साधारण गेल्या 2-3 महिन्यांपासून बासमतीची मागणी वाढली असली, स्पेशली 11-21 हा जो ही जी बासमतीची प्रजाती आहे तर त्याची मागणी वाढल्याची आणि त्याच्यामुळे त्याच्या दरामध्ये वाढ झाल्याची यावर्षी बातम्या आपण अनेक बघत आहोत. त्याच संदर्भातली अजून एक महत्त्वाची बातमी आज लोकसत्ताने पानेकवर केलेली आहे. सौदी अरेबियाकडून भारतीय बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. तिथल्या एका कंपनीनं नुकताच 40,000 टन बासमतीचा सौदा $1,020 प्रति टन या दराने केलेला आहे. त्यामुळे सध्या 11-21 आणि 1509 या दोन्ही बासमती तांदळांना बरीच मागणी वाढलेली आहे आणि त्यांच्या दरात 10% वाढ झालेली आहे. युक्रेनमधून युद्ध सुरू झाल्यापासून किंवा युद्धाची चाहूल लागल्यापासून आतापर्यंत तब्बल 3,68,000 नागरिकांनी पलायन केलं असल्याची बातमी आज आलेली आहे लोकसत्ताच्या देश-विदेश या पानावर. युक्रेनमधून जवळपास हे साधारण 3.5 लाखाहून जास्त लोक शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी गेलेले आहेत. भारतीय नागरिक सुद्धा माघारी येण्याला सुरुवात झालेली आहे. काल जी पहिली एअर इंडियाची फ्लाईट आली तर त्याच्यामधून रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथून पहिले 3 फ्लाईट्स आले ॲक्च्युली आणि या 2 ठिकाणांमधून 3 विमानांमधून रविवारी 688 भारतीय नागरिक हे माघारी आले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे कांदा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, पावटा, काकडी, पापडी इत्यादी भाज्यांच्या दरामध्ये घट झालेली आहे. त्याबद्दलची बातमी आज लोकसत्ताने केलेली आहे. त्याचबरोबर तरकारी विभागात कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. संत्री, मोसंबी, पपई, खरबूज, पेरू, लिंब ह्यासारख्या फळांच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्याचबरोबर मासळी आणि चिकन ह्या दोन्हीच्याही दरामध्ये वाढ झालेली आहे. लोकसत्तावर आपण बघत असतो की मार्केट यार्डमध्ये घाऊक बाजारात जे काही रेट्स असतात, कोणत्या भाज्यांचे दर वाढले, कोणत्या भाज्यांचे दर कमी झाले याबद्दल नियमित वार्तांकन आपण झालेलं बघतो. आज सुद्धा त्याबद्दल आलेलं आहे. शेती रिलेटेड आणि अशा प्रकारे भाज्या, फळभाज्या, भाज्या ह्या सर्व शेती उत्पादनांशी रिलेटेड वेगवेगळ्या बातम्या आम्ही आमच्या इंडी रेडिओच्या शेतीमातीच्या गोष्टी या पॉडकास्टमधून सुद्धा करत असतो. दररोज रविवारी आपल्याला माहितीच आहे की दररोज रविवारी हा पॉडकास्ट घेऊन आम्ही येत असतो. याच्यामध्ये आम्ही शेतीविषयक बातम्या असतील, काही माहिती असेल, हे सर्व घेऊन येत असतो. नुकतंच आम्ही व्हिडिओ सुद्धा म्हणजे कालचा जो एपिसोड होता तो आम्ही व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पब्लिश केलेला आहे. तर आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही तो बघू शकता आणि इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर तुम्ही ते ऐकू शकता. तर हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे द हिंदू. भारताचे फॉरेन सेक्रेटरी हर्षवर्धन श्रिंगला यांनी काल असं म्हटलेलं आहे की भारत, युक्रेन आणि रशियामध्ये सध्या जो संघर्ष चालू आहे तर त्या संबंधात ज्या कोणी पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत तर त्या सर्वांशी भारताचा संवाद चालू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. श्रिंगला यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थातच या विषयामध्ये लक्ष घालणं आणि हा कॉन्फ्लिक्ट लवकरात लवकर रिझॉल्व्ह होतो याकडे बघणं हे भारताच्या हिताचंच आहे. भारताचं त्याच्यामध्ये हितच आहे. त्याच्यामुळे भारत या दृष्टीने जे काही करणं गरजेचं असेल ते करेलच. यालाच जोडून अजून एक जी बातमी आहे ती आहे की युक्रेनियन सरकारनं काल रशियाने जे म्हटलं होतं की बेलारूसच्या बॉर्डरवर संवाद होऊ शकतो, बेलारूसच्या बॉर्डरवर भेटून ह्या गोष्टीला कसं रिझॉल्व्ह करता येईल किंवा पुढं काय करता येईल ह्याबद्दल दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असं जे त्यांनी म्हटलं होतं. तर त्याला काल युक्रेनियन सरकारनं होकार दर्शवला होता. ते जे टॉक्स होते, ही जी चर्चा होती तर ती आज होणार होती. त्याबद्दलची सुद्धा बातमी द हिंदूने पानेकवर घेतलेली आहे.
काल उत्तर प्रदेशमध्ये 5व्या टप्प्यातलं मतदान होतं. जवळपास 61 मतदारसंघांमध्ये काल मतदान झालं आणि हार्डली 55% वोटर टर्नआउट बघायला मिळालं. 55%च मतदान झाल्याचं बघायला मिळालं, जे 2017मध्ये जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा ही संख्या 5% कमी असल्याचं आज अनुज कुमार यांनी गाझियाबादवरनं जी बातमी दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सध्या युद्ध चालू असल्यामुळे युक्रेन रशियामधला तणाव, तिथले भारतीय नागरिक, भारताची भूमिका याबद्दलच्याच बातम्या आज मोस्टली बऱ्याच पेपर्समध्ये जास्त प्रमाणात आहेत. तर आज कल्लोळ भट्टाचार्जी यांनी दिल्लीवरनं भारतीय जे अडकलेले आहेत युक्रेनमध्ये तर त्यांच्याबद्दलही एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही परत आलेले आहेत किंवा ज्या भारतीयांशी तिथल्या कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिश बॉर्डरवरनं युक्रेन आणि पोलंडची जी बॉर्डर आहे तर तिथून सीमा पार करणे हे भारतीयांसाठी अतिशय कठीण झालेलं आहे. भारताने इनफॅक्ट सर्व जे वेगवेगळे एम्बसीज आहेत म्हणजे पोलंड, हंगेरी, रोमेनिया ह्या देशांना लागून जे युक्रेनचे बॉर्डर्स आहेत शेजारी राष्ट्रांबरोबरचे तर तिथले सर्व जे एम्बसीज आहेत त्यांना सीमेवर पाठवलेलं आहे, जेणेकरून जे भारतीय नागरिक, भारतीय विद्यार्थी या सीमांवर जातील कोणत्या ना कोणत्या प्रकारे तर त्यांचं एक्स्ट्रॅक्शन तिथून करता येईल, त्यांचं इव्हॅक्युएशन तिथून करता येईल. मात्र या सगळ्यामध्ये पोलंडमधून सीमा पार करणे हे भारतीयांसाठी कठीण होत असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. जास्त करून युक्रेनियन नागरिकांनाच तिथं प्रेफरन्स मिळते किंवा मग पोलिश बॉर्डरवरून भारतीय महिलांना सीमा पार करण्यासाठी अलाव करण्यात येते, मात्र पुरुषांना खूपच कमी संख्येनं तिथून सीमा पार करण्यासाठी अलाव करण्यात येत असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हा झाला आजचा द हिंदू. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही सविस्तर लेख असतात, काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. इंडी जर्नल याच नावाचं आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. मोस्टली तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवरनंच आपले हे एपिसोड्स बघत असाल किंवा फेसबुकवरनं जर तुम्ही बघत असाल तर आमचं हे यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. न्यूजपेपर राऊंडअपच्या एपिसोड्स बरोबरच अनेक एक्सप्लेनर्स असतील, काही वेगवेगळे शोज असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, असं बरंच काही आम्ही आमच्या या चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे हे चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आत्ता लगेच हे ॲप डाउनलोड करू शकता. नावात म्हटल्याप्रमाणेच या ॲपवर ऑडिओ कंटेंट मोठ्या प्रमाणात आहे. काही पॉडकास्ट आहेत, काही ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, असं बरंच काही ह्याच्यावरती आहे. तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा. या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून आम्हाला लगेच फायनान्शियल असिस्टन्स देऊ शकता. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, तो आहे लोकमत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियन हिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली असा वारंवार दावा करणं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितीश राणे यांना महागात पडलेला आहे. दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे आणि त्यानुसार मालवणी पोलिसांनी शनिवारी राणे पिता पुत्राविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. आत्ताच आधीच्या पेपरमध्ये आपण जे भारतीय नागरिक पोलंडच्या सीमेवरनं युक्रेनच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना काय काय चॅलेंजेसचा सामना करावा लागतो याबद्दलची एक बातमी बघितली. आज अजून एक महत्त्वाची बातमी लोकमतने केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये रशियाच्या विरोधात वोट करण्यापासून भारताने एब्स्टेन केलं, युक्रेनच्या बाजूनं मतदान नाही केलं. त्याच्यामुळे याचा फटका जो आहे, याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांना भोगावे लागत असल्याचं आज लोकमतच्या पानेकवरच्या मुख्य बातमीमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या गोष्टीमुळे अनेक भारतीयांना मारहाण होतीये. काही भारतीयांनी तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी याबद्दल सांगितलेलं सुद्धा आहे की त्यांना मारहाण होतीये, त्यांना वाईट वागणूक तिथं मिळते ह्या कारणामुळं. त्यामुळे सध्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांना थंडीचा सामना करावा लागतोय, अन्नधान्याची टंचाई आहे आणि त्याच्या पुढे आता हे मारहाणीचं संकट सुद्धा त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं आहे. तिसरी लाट शमली, कोरोना नव्हे असं विधान काल महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे. ते असं म्हणाले की तिसरी लाट जरी कमी झाली असली, ओसरली असली तरी सुद्धा मास्क मुक्तीसह लागू निर्बंध हटवण्याबाबत योग्य वेळी मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्याची घाई करून योग्य नाहीये.
महाराष्ट्रातील 21,780 ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. देशभरातील ग्रामपंचायत आणि गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालेल्या भारत नेट प्रकल्पानुसार राज्यातील 11,014 गावांमध्ये वायफाय हॉटस्पॉट लावण्यात आलेले आहेत. आणि दूरसंचार मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात 19,260हून अधिक फायबर कनेक्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत. आज या डेटाबद्दलची सविस्तर बातमी जी आहे ती नितीन अग्रवाल यांनी दिल्लीवरून लोकमतसाठी दिलेली आहे. हा होता आजचा लोकमत. यापुढे आता आपण वळूया इंडियन एक्सप्रेसकडे. रशियावर जे नवीन निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, नवीन सँक्शन्स लागू करण्यात आलेले आहेत, त्याच्याबद्दलचीच बातमी अर्थात आज इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 वरची मुख्य बातमी आहे. दुसरी जी बातमी आहे ती उत्तर प्रदेश इलेक्शन्सच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जी हरिकिशन शर्मा यांनी चित्रकूटवरून दिली आहे. इन यूपी अ न्यू सायलेंट वोटर क्लास बेनिफिशियरीज ऑफ वेलफेअर स्कीम्स, म्हणजे लाभार्थी ज्यांना म्हटलं जातं. तर आपल्याला माहितीच आहे की उत्तर प्रदेश इलेक्शन्समध्ये सध्या जे मुख्य मुद्दे बरेचसे आहेत ते हे तर आहेतच की कास्ट इक्वेशन्स उत्तर प्रदेशमधले, रोजगाराचा प्रश्न, कोविडच्या पॅन्डेमिकच्या काळात निर्माण झालेला आरोग्यविषयक प्रश्न, त्याचबरोबर जो हिंदू मुस्लिम वाद, अयोध्या आणि ह्या सर्व इश्यूज बरोबर अजून एक ग्रुप आहे जो भाजपच्या सपोर्टमध्ये जाऊ शकतो, जो भाजपच्या समर्थनात जाऊ शकतो, ज्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. आणि तो म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत तर त्यांच्या लाभार्थ्यांचा ग्रुप, म्हणजे अगदी PM हाऊसिंग स्कीम असेल, स्वच्छ भारत मिशन असेल, PM किसान असेल, तर अशा या वेगवेगळ्या स्कीम्समधले जे लाभार्थी आहेत तर त्यांचा कल एखाद्या वेळेस भाजपकडे असल्याची शक्यता असू शकते, असं आज ह्या केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. अगदी दारात ग्रोसरी आणून पोचवणारे जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जे ॲप्स आहेत, आपल्याला माहिती आहे की डन्झो असेल किंवा मग ओला डॅश असेल, स्विग्गीचं इन्स्टामार्ट असेल, तर जे अनेक ॲप्सनी आता अगदी कमीत कमी वेळात आम्ही डिलिव्हरी करतो असं आश्वासन द्यायला सुरुवात केलेली आहे. 10 मिनिट डिलिव्हरी सुरू केलेली आहे बऱ्याच जणांनी. तर याबद्दल म्हणजे हा जो बिझनेस आहे तर त्याचा स्कोप काय असू शकतो, त्याचं फ्युचर काय असू शकतं आणि त्याच्या मागे हे सगळं डिझाईन करण्यामागे कसे कॅल्क्युलेशन्स केले जातात हे सांगणारी आज एक बातमी सौम्यरेंद्र बारीक आणि प्रणव मुकुल यांनी दोघांनी मिळून केलेली आहे. इंटरेस्टिंग रीड आहे. 17 फेब्रुवारीला मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन झालं होतं. त्याबद्दलच्या बातम्या आपण आपल्या न्यूजपेपर राऊंडअपच्या एपिसोड्समध्ये सुद्धा बघितल्या होत्या. मात्र गेल्या 10 दिवसांमध्ये या वॉटर टॅक्सीच्या फक्त 3 ट्रिप झाले असल्याची बातमी आज वल्लभ ओझरकर यांनी केलेली आहे, जी आज इंडियन एक्सप्रेसच्या पान 1च्या अँकरला आलेली आहे. असं म्हणतायत की एकदम कमी रिस्पॉन्स लोकांचा गेल्या 10 दिवसांमध्ये या सेवेला मिळालेला आपण बघतोय. त्याचं एक मेजर इश्यू हा पण आहे की कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, म्हणजे जेटीपासून जे मुख्य स्थळं आहेत शहरातली वेगवेगळी, तर तिथंपर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे तर ती कमी असल्यामुळे लोकांचा प्रेफरन्स वॉटर टॅक्सीला नसल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. ते रिझॉल्व्ह करण्याची गरज सुद्धा याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे. रशियावर जे नवीन सँक्शन्स लागू करण्यात आलेले आहेत, स्विफ्ट ही जी संदेश प्रणाली आहे त्याच्याशी संबंधित, आणि रशियन बँक्सवर सुद्धा जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, तर त्याच्यामुळं भारतातले जे आंबा आणि द्राक्ष उत्पादक आहेत जे निर्यात करतात त्यांचं प्रोड्यूस, तर त्यांच्यासमोर संकट उभं ठाकलं असल्याची बातमी आज पार्थसारथी बिस्वास यांनी केलेली आहे. ते म्हणतात की त्यांना असं वाटतं की ह्या नवीन सँक्शन्समुळे त्यांना रशियाला त्यांचं जे काही उत्पादन आहे, त्यांचं जे काही उत्पन्न आहे तर ते त्यांना रशियाला निर्यात करणं कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे ते तिथले मार्केट्स एक्सप्लोर करायची संधी ह्यावेळेस हुकते की काय असं त्यांना वाटतंय. क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांचा इंटरव्ह्यू आज इंडियन एक्सप्रेसच्या श्रीराम वीरा यांनी आयडिया एक्सचेंज या पानासाठी घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मोहम्मद शमी यांचं नाव नुकतंच चर्चेत आलं होतं. त्यांना मोठ्या प्रमाणात कोणत्याही खेळात म्हणजे कोणत्याही मॅचमध्ये त्यांनी व्यवस्थित कामगिरी दाखवली नाही, त्यांच्याकडून पाहिजे तशी कामगिरी जर झाली नाही तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होतं त्यांच्या विरोधात, आणि हे ट्रोलिंग जे असतं तर ते त्यांच्या मुस्लिम असण्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतं. तर या सर्वाबद्दल त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये चर्चा केलेली आहे आणि ते म्हणाले की जे ट्रोल करतात त्यांना मी खरे फॅन्स मानतच नाही, त्यांना मी खरे भारतीय सुद्धा मानत नाही, आणि मला माहिती आहे की मी काय रिप्रेझेंट करतो आणि मी माझ्या देशासाठी खेळतो, त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये काहीही संदेह नाही किंवा मला ह्याच्यामुळे काहीही बदल करावेसे वाटत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस, आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि इंडी रेडिओ हे आमचा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.